नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 11 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 11 ऑक्टोबर आहे त्या सर्वांना जन्मदिनांकाच्या मनापासून शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ती या संपूर्ण वर्षामध्ये हो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे नाजूक असतं, स्वच्छ असतं, नीटनेटके असतात, टापटीप राहणारे असतात. यांचे विचारसुद्धा अशाच प्रकारचे दिसून येतात. एकंदरीतच यांना फॅशन करायला आवडते, परंतु त्यांची फॅशन सोबर असते. खूप ठळक किंवा डार्क फॅशन करणं किंवा भडक रंगाचे कपडे वापरणं हे त्यांना तसं आवडत नाही. मुळातच ह्या ज्या व्यक्ती असतात त्या थोड्याशा नाजूक स्वरूपाच्या असतात, थोड्याशा बोजऱ्या दिसून येतील. इमोशनल असतात, भावनाशील भरपूर असतात. छोट्या मोठ्या गोष्टींनी यांना थोडा त्रास होतो किंवा मानसिक तणावाखाली लवकर जातात. एखादी गोष्ट होण्याच्या आधीच त्या बाबतीत ते मानसिक तणाव ते घेणारे असतात. त्यामुळे इनी एखाद्या गोष्टीमध्ये पुढाकार घेणं, स्वतःच्या हिमतीवरती काही डिसिजन घेणं आणि ते पूर्ण करून दाखवणं हा भाग थोडा कमी दिसतो. म्हणूनच या ज्या व्यक्ती असतात या बिझनेसमध्ये थोड्याशा कमी असतात. अर्थात बिझनेस करण्याकरता महत्त्वपूर्ण लागणारे सगळे गुणधर्म यांच्याकडे असतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करण्याची जी तयारी असते, मेहनतीची तयारी ह्यांच्यामध्ये खूप चांगली असते. ग्रास्पिंगसुद्धा खूप चांगलं असतं. मात्र जी डिसिजन पॉवर आहे, स्वतःच्या हिमतीने निर्णय घेणं आणि ते पूर्ण करून दाखवणं याकरता लागणारा जो आत्मविश्वास असतो हा थोडासा कधी डळमळीत झाल्यासारखा दिसतो. तर त्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात यांचं मनामधून या बऱ्याचशा पारदर्शी असतात. कोणाबद्दल कोणाच्या अपरोक्ष बोलणं ह्यांना तसं आवडत नाही. मात्र बोलण्यावरती यांची पकड खूप चांगली असते. भरपूर काय बोलतील, एखाद्या विषयाला धरून कित्येक वेळ कित्येक तास बोलत राहतील. परंतु कोणाबद्दलही त्यांच्या मनात तसं काही रागाचा भाव किंवा वेगळ्या प्रकारच्या भावना वगैरे तशा दिसून येत नाही. यांच्यावर घराचा किंवा घरातील लोकांचा, खास करून मातेचा पगडा जबरदस्त असतो, संस्कारित असतात. हा पगडा किंवा घरातल्यांबरोबरचे अटॅचमेंट एवढ्या जबरदस्त असते की घरातल्या व्यक्ती खुश असतील तर ह्या व्यक्ती खुश असतात. आणि घरातल्या व्यक्तीला घरातल्या कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन असतील तर त्याचे त्रास हे स्वतःला करून घेतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांची अटॅचमेंट ही घरातल्या व्यक्तींबरोबर दिसून येते. त्याचप्रमाणे ह्या ज्या व्यक्ती असतात प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे मिळवायचे हे यांना चांगल्या प्रकारे माहिती असतं आणि पैसे नेमके खर्च करतील. तर या बाबतीमध्ये सुद्धा ह्या व्यक्ती थोड्याशा स्पेशल असतात. या जन्मतारखेच्या जे पुरुष आहेत ते सुद्धा घरातली कामं करताना स्वतःला कमीपणा मानत नाही. बाहेरपेक्षा घरामध्ये जास्त रमणारे असतात, स्वतःच्या कुटुंबामध्ये जास्त रमणारे असतात. इथे 2-3 गोष्टी आहेत त्या थोड्याशा महत्त्वाच्या आहेत, तिकडे लक्ष देणं गरजेचं राहील. एक गोष्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे डिसिजन पॉवर किंवा निर्णय क्षमता यांची खूप चांगली असणं गरजेचं राहील. कारण त्यामुळेच बऱ्याचदा यांच्या हातातून चांगल्या संधी निसटून जातात. त्याचप्रमाणे होमसिकपणा किंवा घराबद्दलची जास्त अटॅचमेंट असल्यामुळे कित्येक वेळा आयुष्यातल्या चांगल्या संधी यांच्या हातून निसटून जातात. तर याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या व्यक्ती स्वतःच्या सुखापेक्षा घरातल्या व्यक्तींच्या सुखाकडे जास्त लक्ष देणाऱ्या असतात. अर्थातच त्यामुळेच या ज्या व्यक्ती असतात या घरामध्ये सुद्धा तशा प्रसिद्ध असतात किंवा सगळ्यांना हव्याशा वाटतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचं बोलणं, यांची वाणी खूपच चांगली असते, लोभस वाणी असते, गोड असते. आता सांगितलं जसं त्याप्रमाणे क्षेत्राच्या संदर्भात सुद्धा ह्या व्यक्ती अगदी सहजपणे वावरताना दिसतात आणि कुठल्याही प्रकारचं काम करायला तयार असतात. यांच्याबाबतीत ही गोष्ट खूप स्पेशल असते की नॉर्मली आपण जे म्हणतो की एखादं काम आपल्याला आवडीचं असायला हवं, मग ते काम आपण व्यवस्थितपणे करू शकतो. परंतु ह्या ज्या जन्मतारखेच्या व्यक्ती आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं काम असेल तर ते काम व्यवस्थित करण्याची त्यांची तयारी असते. आणि काम आवडीचं असो वा नसो, परंतु काम करणं आणि योग्य तो मोबदला मिळवणं हा प्रकार यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतात. थोडेसे घाबरट असतात, त्यामुळे कॉन्फिडन्स थोडासा कमी वाटतो. म्हणजे एखाद्या गोष्टीत निर्णय घ्यायचा असेल तर मात्र निर्णय क्षमता यांची थोडीशी डळमळीत झाल्यासारखी वाटते. तिथे थोडंसं काम करणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडंसं मानसिक तणावाखाली लवकर येतात. मानसिक त्रास जास्त होण्याची शक्यता असते. पाठीचे आणि पोटाचे त्राससुद्धा किंवा ज्याला आपण त्वचेच्या संदर्भातले विकार हे थोडेसे यांच्यामध्ये दिसून येतात. अर्थात त्याच्या मागचं कारण हा थोडासा लो ऑफ कॉन्फिडन्स म्हणतो तो प्रकार असू शकेल. मात्र एक व्यक्ती म्हणून ह्या खूपच चांगल्या असतात, त्याबद्दल काहीही प्रॉब्लेम येत नाही. रिलेशनशिपमध्ये फार कमी येतात कारण घरच्या व्यक्तींचा प्रभाव किंवा पगडा जास्त असतो आणि त्याची थोडीशी निर्णय क्षमता कमी असते. त्यामुळे कमिटमेंट देण्याची गोष्ट आली त्यामध्ये ते थोडेसे बॅकफुटला येऊ शकतात. त्यामुळे या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये येणं थोडंसं कठीण बसतं.
विवाहानंतर मात्र वैवाहिक जोडीदाराबरोबरचे यांचं सख्य जे असते ते खूप चांगल्या प्रकारचं असतं, कारण डेडिकेशन यांचं संसाराप्रती हे जबरदस्त दिसून येतं. एकंदरीत सांगायचं झालं तर ह्या ज्या व्यक्ती असतात या सरळ मार्गी असतात, नाकासमोर चालणाऱ्या असतात, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करणाऱ्या अजिबात दिसत नाही. येणारं संपूर्ण वर्ष जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. म्हणजे विवाह होणं, विवाह जमणं, त्याचप्रमाणे नोकरी लागणं, धंद्यामध्ये सेटलमेंट येणं, अशा प्रकारच्या चांगल्या काही गोष्टी किंवा तुम्हाला अपेक्षित ज्या गोष्टी आहेत त्या या दरम्यान घडू शकतील. त्या संदर्भामध्ये कालावधी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असाच असणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं 11 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.